नमस्कार मैत्रिणींनो, मी अर्चना. स्टिचिंग विथ अर्चना वायभट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये हे जे ब्लाऊजचे पॅटर्न आहेत, तर या पॅटर्नवरून मी कशा पद्धतीने ब्लाऊज कटिंग करते ते सविस्तर दाखवणार आहे. एक सोबत आपण किती ब्लाऊज कट करायचे तेही दाखवत आहे. तर बघा, इथे ब्लाऊजची उंची अर्धा इंच आपण कमी करून घेतलेली आहे आणि इथे गळा 8.5चा घेतलेला आहे. ब्लाऊजचा गळा 10 इंचाचा होता, तर तो आपण कमी केलेला आहे. आता बघा, ब्लाऊजची उंची आपण अर्धा इंच जशी कमी केली, तसं साईड पीसची उंचीही आपल्याला या ठिकाणी अर्धा इंच कमी करायची आहे. तर बघा, इथे बाकी सगळा भाग मी ड्रॉ केलेला आहे. फक्त खालची लाईन ओढण्याच्या अगोदर वरच्या साईडला एक अर्धा इंच वरी ओढून घ्यायचं आहे या पद्धतीने आणि एक सरळ लाईन टाकून घ्यायची आहे. बघा, अशा पद्धतीने इथे साईड पीस मी अर्धा इंचानं कमी केलेला आहे. त्यानंतर आपल्याला ते क्रॉसपट्टी घ्यायची आहे, कटोरी घ्यायची आहे. कटोरीचा जो वरचा भाग आहे पूर्ण ड्राफ्ट करून घ्यायचा आहे. बघा, गळा, साईडचा भाग, बटनपट्टीकडचा भाग आणि अर्धा इंचाचं मार्किंग वरच्या साईडला वरती ओढून बरोबर इथे कट घ्यायचे आहेत. म्हणजे आपण नॉच दिलेली जी जागा आहे त्याही घ्यायच्या आहेत. आणि स्लीव्ज, तर बघा, आता इथे स्लीव जे आहेत, उंची किती आहे स्लीवची ते घ्यायचं आहे. तर इथे स्लीवची उंची आहे 4.5 प्लस 1 इंच, 5.5 इंचावरती मार्किंग केलेलं आहे. आणि या पद्धतीने आपण स्लीव्ज ठेवून घ्यायचे आहेत. स्लीव्ज ठेवण्या अगोदर बघा, मी स्लीवचं सेंटर काढणार आहे. टेपनी मोजूनही काढलं तरीही चालतं आणि जर असं अर्ध करून काढलं तरीही चालेल. इथे कपडा थोडा कमी जास्त होता, त्यामुळे मी कपडा एकदम व्यवस्थित करून घेतला. त्यानंतर इथे सेंटर काढलं नख मारून आणि ज्या ठिकाणी आपण 5.5 इंचाचं मार्किंग केलं होतं तिथे बरोबर या पद्धतीने आपण बाही ठेवायची. कमी करून घ्यायचं असेल तर कमी करा, जास्त करून घ्यायचं असेल तर जास्त करा आणि दोन्ही साईजनं किती एक्स्ट्रा राहिलेलं आहे ते चेक करून इथे बघा, बाहीचा आकार आपल्या इथे ड्राफ्ट करून घ्यायचा आहे. तर या पद्धतीने मी बाही कट करून घेतलेली आहे. बघा, इथे एक सोबत मी 4 पीस ठेवलेले आहेत. 1, 2, 3 आणि 4 या पद्धतीने 4 अस्तर आहेत. इथे मी 4ही अस्तर सोबतच कट करून घेणार आहे. बघा, आता पाठीचा भाग, इथे एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करून घेतलेलं. त्यानंतर साईडचा भाग कट करून घेऊया पाठीचा. बघा, इथे एक एक करून आपल्याला सगळे भाग कट करायचे आहेत या ठिकाणी. प्रत्येकाचा गळा वेगवेगळा करायचा आहे, त्यासाठी गळ्याचं फक्त मार्किंग करून घेतलेलं आहे. गळा कट करणार नाही, कारण प्रत्येकाचा, कोणाचा गोल, कोणाचा मटका, कोणाचा चौकोनी आणि कोणाचा पानगळा, अशा पद्धतीने आपल्याला प्रत्येक आकार वेगवेगळे करून घ्यायचे आहेत. तर या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, फक्त गळ्याचं कटिंग करून घेतलेलं नाही, बाकी सगळे भाग एक एक करून आपण कटिंग करून घेणार आहोत. कारण गळ्याचं जसं जसं आकार चेंज होईल त्या पद्धतीने आपण गळा कट करत राहतो. तर बघा, इथे साईड पीस कट करून झालेला आहे आपला. 4ही साईड पीस एकत्र कट करून घेतलेले आहेत मी. त्यानंतर या ठिकाणी बघा, आता कटोरीचा भाग या पद्धतीने मी कट करून घेत आहे. आपल्याला जे माझे ब्लाऊजचे पेपर पॅटर्न आहेत याच्यावरून ब्लाऊजचं कटिंग करून घ्यायचं आहे. तर ब्लाऊज कटिंग करताना फक्त इथे काहीही चेंजेस वेगळे करायचे नाही आहेत. जर तुम्हाला हवा असेल तर घडीमध्ये फार तर थोडासा बदल होऊ शकतो आणि उंचीमध्ये जर बदल करायचा असेल तर म्हणजे आपण पाठीची उंची जर अर्धा इंच कमी केली तर कटोरी आणि साईड पीसची उंची आपण अर्धा इंच कमी करणार आहोत. आणि जर पाठीची उंची आपण अर्धा ते 1 इंच जर वाढवण्याची गरज असेल तर साईड पीस आणि कटोरीचा भागही आपल्याला अर्धा ते 1 इंच वाढवून घ्यावा लागेल. तर बघा, या पद्धतीने मी इथे पाठीचा भाग कट केलेला आहे. गळ्याचं जे आहे ते मार्किंग करून घ्यायचं, म्हणजे आपल्याला इथे गळा व्यवस्थित मिळेल. बघा, या पद्धतीने मी तुम्हाला इथे ब्लाऊजचं कटिंग कशा पद्धतीने पॅटर्न मांडून कशा पद्धतीने एक सोबत 4 अस्तर कट केलेले आहेत ते सविस्तर दाखवलेलं आहे. बघा, तर तुम्हाला जर हे पेपर पॅटर्न हवे असतील तर तुम्हाला दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करायचं आहे. म्हणजे तुम्हाला पेपर पॅटर्नबद्दल सविस्तर माहिती मिळेल. इथे बघा, 4ही पीस एकत्र मी कटिंग करून घेतलेले आहेत आणि प्रत्येक पार्ट हा मी जपून ठेवणार आहे. म्हणजे
ब्लाऊज स्टिच होईपर्यंत आपलं ब्लाऊजचं कुठलाही भाग फेकून न देता आपल्याला सांभाळून ठेवायचं आहे. म्हणजे जर आपल्याकडून एखादा कपडा जर हरवला किंवा पडला तर आपल्याला त्याच्या बदल्यात दुसरा तयार करता येऊ शकेल. यासाठी थोडेफार जे याच्यामध्ये पडण्यासारखं किंवा हरवण्यासारखं काय असतं, तर बटनपट्टी, गोटपट्टी अशा छोट्या पट्ट्या असतात. तर ते आपण उरलेल्या कापडामध्येही काढू शकतो. तर बघा, ब्लाऊज पेपर पॅटर्न ऑर्डरसाठी आपला नंबर दिलेला आहे. त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा WhatsApp करू शकता. म्हणजे तुम्हाला प्रत्येक जे पेपर पॅटर्न तुम्हाला हवे आहेत किंवा कसे हवे आहेत, आपल्याकडं अवेलेबल पेपर पॅटर्न कुठले आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला मी माहिती इथे पुरवणार आहे. तर बघा, इथे मी पूर्ण 4ही अस्तर कट करून घेतलेले आहेत. एकाच कस्टमरचे 5 ब्लाऊज होते आणि सेम सारखे शिवायचे होते, फक्त गळ्यामध्ये चेंजेस होते. तर इथे 4 आपण एकत्र कट केलेला आहे. एक कट करायचा राहिलेला आहे, कारण त्याच्या स्लीव ज्या आहेत लाँग आहेत. 10 ते 11 इंचच्या स्लीव्ज आपल्याला घ्यायच्या आहेत. त्यासाठी तो एक नंतर मी कट करून घेणार आहे. बघा, या पद्धतीचा हा लाल आहे. याच्या स्लीव्ज बघू शकता तुम्ही, खूप लाँग आलेले आहेत. कस्टमरला लाँग नको आहेत, मग त्यांच्या डिस्कशननुसार आपल्याला या कटिंग करून घ्यायच्या आहेत. आणि या आरी वर्कच्या स्लीव्ज आहेत. श्री स्वामी समर्थ.